छानशी अशी हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टची रेसिपी ओट्सपासून बनवली आहे. तत्पूर्वी रेसिपी चालू करण्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करायचं आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. खूपच असा गरमागरम आणि अगदी झटपट बनणारा ओट्सचा एक प्रकार. इथे घेतला आहे कपभर दूध आणि 1 कपभर पाणी. त्याचबरोबर एक खजूर, अर्ध अंजीर आणि घेतला आहे ओट्स 2 चमचे, काळे मनुके, गोरे मनुके, काजू, बदाम, थोडे थोडे ड्रायफ्रूट्स म्हणजेच, आणि अर्ध ॲपल बारीक कापून घेतला आहे. इथे एक मी पॅन गरम करत ठेवलं आहे, त्याच्यात दूध टाकलं आहे कप भरून. त्याच्यामध्ये 1 कपभर पाणी घालते आहे. हे थोडं आपल्याला लो कॅलरीचं बनवायचं आहे, डाएट फूड म्हटलं तरी चालेल याला. आणि याच्यामध्ये टाकतो आहे थोडंसं तूप, साजूक तूप अगदी अर्धा चमचा. त्यामुळे पाणी आणि दूध आपण घातलं आहे समप्रमाणात. तुम्हाला जर अजून हेल्दी बनवायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, वजन वाढवायचा काही विषय नसेल तर जनरली डायरेक्टली दूध घेऊ शकता. आता आपण याच्यामध्ये घालतो आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स. आधी घातलं आहे वेलायची पावडर अगदी पिंचभर. त्यानंतर घातले 2-2.5 चमचे ओट्सला फिरून घेऊया छान. आता घालूया अर्ध ॲपल बारीक कापून घेतलेलं. हे तुम्ही किसूनही घालू शकता आणि पाहिजेच तर तुम्ही अर्ध केळीसुद्धा याच्यात टाकू शकता. आता याच्यात आपण टाकले ड्रायफ्रूट्स, म्हणजे अर्ध अंजीर घेतला आहे आणि 1 खजूर घेतला आहे. त्याचबरोबर काळे मनुके, गोरे मनुके, काजू, बदाम अगदी थोडे थोडे करून घातलेले आहे. म्हणजे जवळजवळ 3 बदाम असतील, 2-4 काजू आणि 7-8 काळे मनुके आणि 2-3 गोरे मनुके. त्याचबरोबर याला फिरून घेऊयात. एका व्यक्तीसाठी आपण हा नाश्ता बनवत आहोत. फिरून घेतला आहे व्यवस्थित. एक्स्ट्रा स्वीट टाकायची गरज नाही, कारण फळं आणि काळे मनुके, गोरे मनुकेनी याला छान गोड स्वाद येतोच. आता हे थोडंसं गरम झालं आहे आणि इथे आपला हा जो ओट्सचा झटपट नाश्ता आहे तयार झालेला आहे. थोडंसं नॉर्मल झालं की खाण्याला घेऊ शकता.